नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज आपण घेतलेली आहे. हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. यामध्ये आपण वन लायनर चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. भारतात सध्या किती रामसर स्थळे आहेत? भारतामध्ये सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर 98. 98 एवढी आपल्याला भारतामध्ये सध्या रामसर स्थळे असलेली सांगता येतील. रामसर दिन कधी साजरा करण्यात आला? तर रामसर दिन कधी साजरा करण्यात आला? तर 2 फेब्रुवारी हा दिवस रामसर दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी हा दिवस होय. अंडर 90 एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 विजेता संघ कोणता आहे? तर भारत हा अंडर 90 एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 विजेता संघ हे भारत हा आहे. अंडर 90 विश्व विजेता भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण होते? तर आयुष म्हात्रे हे आपल्याला अंडर 90 विश्व विजेते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण होते? तर आयुष म्हात्रे हे आपल्याला असलेले सांगता येतील. त्यानंतर आहे अंडर 90 एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 चे उपविजेते संघ कोणता आहे? तर इंग्लंड हा आपल्याला हा उपविजेता संघ सांगता येतील. यानंतर आहे अंडर 19 एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? तर नामिबिया आणि झिम्बाब्वे या 2 ठिकाणी अंडर 90 एक दिवसीय क्रिकेट सामने हे आपल्याला पार पडलेले दिसून येतात. नामिबिया आणि झिम्बाब्वे या 2 ठिकाणी हे क्रिकेटचे सामने पार पडलेले होते. ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेते पदक कोणी पटकावलेले आहे? तर कार्लोस अल्कराइज यांनी ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे पदक पटकावलेले आहे. कार्लोस अल्कराइज यांनी हे पदक पटकावलेलं आहे. बीड व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे या 2 जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2026 चे आयोजन कोणी केलेले आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान ICC T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2026 संघ किती आलेले आहे? तर 20 संघांनी या ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये 20 संघांनी आपल्याला भाग घेतलेला असं सांगता येईल. परीक्षा पे सत्राची 6 फेब्रुवारी रोजी कितवी आवृत्ती पार पडलेली आहे? तर 9वी आवृत्ती आपल्याला परीक्षा पे चर्चा सत्राची 6 फेब्रुवारी या दिवशी 9वी आवृत्ती पार पडलेली आपल्याला सांगता येईल. महिला प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ कोणता आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला क्रिकेट प्रीमियर लीगचे विजेतेपद आपल्याला सांगता येतील. विजेता संघ हा आहे. तर महिला प्रीमियर लीग 2025 उपविजेता संघ कोणता आहे? तर दिल्ली कॅपिटल्स या संघाला उपविजेतेपद आपण मिळालेलं दिसून येईल. दलाई लामा यांना कितवा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर 68वा ग्रॅमी पुरस्कार हे दलाई लामा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 68वा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रितू तावडे. तर मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रितू तावडे यांची ही
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे पदवीपर्यंत मोफत शिक्षण. पदवीपर्यंत मोफत शिक्षण करणारे पहिले राज्य कोणतं आहे तर केरळ हे राज्य आहे ज्यांनी पदवीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण देण्याचं घोषणा केलेली आहे. केरळ या राज्याने होय. ग्लोबल टीचर अवॉर्ड 2026, ग्लोबल टीचर अवॉर्ड 2026 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर रुबल नागी यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. रुबल नागी यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. रुबल नागी हे या मूळच्या कोणत्या राज्यामधल्या आहेत तर जम्मू काश्मीर या राज्यामधल्या आपल्याला रुबल नागी ह्या आपल्याला मूळच्या जम्मू काश्मीर या राज्यामधील असलेल्या सांगता येतील. 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकाविले आहेत. सर्व्हिसेस या संघाने 2026चे संतोष ट्रॉफी ही आपल्याला पटकाविलेली आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे कुमार भास्कर वर्मा. कुमार भास्कर वर्मा सेतू आसामचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केलेले असले आपल्याला सांगता येईल. केरळमधील पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण होती तर थान्या नाथन ही केरळमधील पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश झालेली आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांकावर आहे तर 91व्या क्रमांकावर भारत आपल्याला भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये 91व्या क्रमांकावर असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे मदर मेरी कॉम टू मी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत. अरुंधती रॉय ह्या आपल्याला या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या सांगता येईल. यानंतर आहे भारत कोणत्या देशाकडून राफेल विमान खरेदी करणार आहे तर भारत कोणत्या देशाकडून राफेल विमान खरेदी करणार आहे तर फ्रान्स या देशाकडून भारत आपला राफेल विमान हे खरेदी करणार आहे. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे नियोजित आहेत. वाघोली पुणे या ठिकाणी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही वाघोली या ठिकाणी पुणे या ठिकाणी नियोजित करण्यात आलेली आहे. बांगलादेशच्या नवनियुक्त पंतप्रधानाचे नाव काय आहे तर बांगलादेशच्या नवनियुक्त पंतप्रधानाचे नाव काय आहे तर तारिक रहमान हे आपल्याला बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानाचे नाव असलेले सांगता येईल. तारिक रहमान हे आहे. त्यानंतर आहे तारिक रहमान हे कोणत्या पक्षाचे आहेत तर तारिक रहमान हे कोणत्या पक्षाचे आहे तर बंगाल नॅशनलिस्ट पार्टीचे हे असलेले आपल्याला हे पंतप्रधान बंगाल नॅशनलिस्ट पार्टीचे असलेले सांगता येईल. यानंतर आहे साहित्यभूषण पुरस्कार. साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे तर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार 2026 हे भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 हे श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया AI इम्पॅक्ट समिटी 2024चे आयोजन हे आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे भारतातील पहिला म्युझिक रोड कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर मुंबई. तर भारतातील पहिला म्युझिकल रोड कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर मुंबई या ठिकाणी हा रोड सुरू करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे भारतातील पहिल्या म्युझिक रोडवर कोणते संगीत वाजले गेले तर जय हो जय हो हे संगीत आपल्याला वाजले गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जय हो हे संगीत कोणत्या चित्रपटामध्ये आहे तर स्लॅम डॉग मिलेनियर या चित्रपटामधील जय हो हे गीत असलेलं आपल्याला सांगता येईल. 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते तर
नाशिक या ठिकाणी आपल्याला 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते, तर नाशिक या ठिकाणी हे 4थे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले होते. भारतातील 100% विमा संरक्षण पूर्ण करणारा पहिला जिल्हा कोणता आहे, तर अलवर. भारतातील 100% विमा संरक्षण पूर्ण करणारा पहिला जिल्हा कोणता आहे, तर अलवर जिल्ह्यामध्ये 100% विमा संरक्षण पूर्ण करणारा जिल्हा असलेला आपल्याला सांगता येईल अलवर हा जिल्हा होय. अलवर जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थान या राज्यामध्ये अलवर हे आपल्याला जिल्हा असलेला सांगता येईल. आसाममधील दिब्रुगढ जिल्ह्यातील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू झालेली आहे, तर 37वी ही असलेली आपल्याला सांगता येईल. BCC सपोर्ट वुमन्स अँड द इयर 2025 पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे, तर स्मृती माधना यांना हे BCC सपोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. स्मृती माधना यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोठे सुरू करण्यात आलेली आहे, तर मुंबई या ठिकाणी देशातील पहिली लिव्हिंग AI लॅब सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई या ठिकाणी ही सुरू करण्यात आलेली आहे. स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर केरळ या राज्याशी आपल्याला स्त्री सुरक्षा योजना ही संबंधित असलेली आपल्याला दिसून येते, केरळ या राज्याशी होय. पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये सामील होणारा भारत हा कितवा देश ठरला आहे, तर 11वा देश आपल्याला ठरलेला सांगता येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे, तर हरमनप्रीत सिंग कौर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे, तर हरमनप्रीत कौर ही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी महिला ठरलेली आहे, हरमनप्रीत सिंग ही होय. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो, तर 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.